हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण चार्ट्स नावाचा ऑप्शन बघितलेला आहे. आज आपल्याला पिव्होट टेबल हा ऑप्शन काय करायचा आहे बघायचा. ठीक आहे. आता मी ऑलरेडी ह्याचा बेसिक पार्ट अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तो अगोदर पाहून या. आता मला ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स पार्ट शिकायचा आहे. ठीक आहे. आता हा डेटा आहे ज्याच्यामध्ये डेट्स दिल्यात, रिजन्स आहेत, प्रोडक्ट, सेल्स, युनिट आणि युनिट सोल्ड दाखवलं, रिव्हेन्यू किती रुपयाचा झाला ते दाखवलेला. ठीक आहे. आणि मला काय करायचं, हा डेटा समराईज फॉर्ममध्ये बघायचा. ठीक आहे. एकदम समराईज फॉर्ममध्ये बघायचं की मला इथं मी क्वेश्चन दिलंय, क्रिएट अ पिव्होट टेबल. त्याच्यामध्ये टोटल रिव्हेन्यू बाय रिजन, म्हणजे तुमचा टोटल रिव्हेन्यू जो आहे तो रिजन वाईज बघायचा, म्हणजे नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ अशा प्रकारचा. आणि अजून एक पिव्होट टेबल तयार करायला लावलाय. त्याच्यामध्ये प्रोडक्ट दाखवले, प्रोडक्ट वाईज युनिट सोल्ड, म्हणजे जे जे प्रोडक्ट्स आहेत, आता हे रिपीट प्रोडक्ट्स आहेत आणि त्याच्यामध्ये युनिट सोल्ड किती केलेले गेले. सिलेक्ट करा डेटा. त्याच्यामध्ये इन्सर्टमध्ये पिव्होट टेबलवर गेलो. पिव्होट टेबलवर इथं विचारतंय तुम्हाला की न्यू वर्कशीटमध्ये पाहिजे का एक्झिस्टिंग शीटमध्ये पाहिजे. मी न्यू वर्कशीटचं सजेस्ट करेल. ठीक आहे. ओके बटनावर क्लिक केलं. ह्याच्यामध्ये तुम्हाला हा पिव्होट टेबल आला, त्याच्या फील्ड्स तुम्हाला ह्याच्यामध्ये आलेल्या आहे. आता आपला काय क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये की काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये, क्रिएट अ पिव्होट टेबल टोटल रिव्हेन्यू बाय रिजन, की रिव्हेन्यू आणि रिजन तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे. रिजन तुम्ही रो मध्ये ड्रॅग केलं. ठीक आहे. ईस्ट, नॉर्थ, साऊथ, वेस्ट हे पूर्ण आलेलं आहे. आणि रिव्हेन्यू पाहिजे, त्याच्यामुळे रिव्हेन्यूची हेडिंग तुम्ही व्हॅल्यूज मध्ये घेतली. हे बघा, टोटल रिव्हेन्यू बाय रिजन वाईज तुम्हाला ह्याच्यामध्ये आलेले की ईस्ट एवढं रिव्हेन्यू झालंय, नॉर्थचं एवढं झालेलं आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. आता तुम्हाला दुसरा क्वेश्चन ह्यांनी विचारलेला आहे की क्रिएट पिव्होट टेबल आणि प्रोडक्ट वाईज युनिट सोल्ड. आता वापस तुम्ही डेटा सिलेक्ट करणार, मग इन्सर्ट मध्ये जाणार, मग पिव्होट टेबलवर क्लिक करणार. त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, हाच डेटा सिलेक्ट करा, कॉपी करा आणि इकडच्या साईडला पेस्ट करा. ठीक आहे. तो इथं तुम्हाला पेस्ट झाला, वापस त्या फील्ड्स आल्या आणि त्या फील्ड्स मी काय करते आता इरेज करते. रिव्हेन्यू तर मला पाहिजे नाही. ह्याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन आहे की युनिट सोल्ड पाहिजे. युनिट सोल्ड व्हॅल्यू मध्ये टाकलं आपण, आणि आपण प्रोडक्ट वाईज युनिट सोल्ड पाहिजे तर रो मध्ये प्रोडक्ट घेतले तर प्रोडक्ट वाईज लॅपटॉप, फोन आणि टॅबलेट विकलेले आहेत आणि किती किती टोटल विकलेले आहेत हे सगळं दाखवलेलं. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही पिव्होट टेबल कॉपी पेस्ट काय करू शकता, ह्याच्यामध्ये करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा की एम्प्लॉई नेम दिले, डिपार्टमेंट दिलेत, त्यांचे सिटीज दिले, हायर डेट आणि मंथली सॅलरी. आणि क्वेश्चन मध्ये इथं दिले रो तुम्हाला डिपार्टमेंट मध्ये टाकायचे, कॉलम सिटी मध्ये काय करायचं, सिटी तुम्हाला कॉलम मध्ये टाकायचे आणि व्हॅल्यूज मध्ये तुम्हाला सम ऑफ सॅलरी टाकायचे. आणि इथं फिल्टर पण ऍड करायला लावले की तुम्हाला हायर डेट फिल्टर्स मध्ये टाकायचे. ठीक आहे. आपण काय करूया, डेटा सिलेक्ट करूया. इन्सर्ट मध्ये तुम्हाला पिव्होट टेबल न्यू शीटवरच घ्या. ओके बटनावर क्लिक केलं. ह्याच्यामध्ये ठीक आहे, सिटीज मला कॉलम मध्ये टाकायला लावलेले आहे. त्याच्यानंतर एम्प्लॉईजचे हायर डेट मला फिल्टरमध्ये टाकायला लावले. मंथली सॅलरी मी व्हॅल्यूज मध्ये टाकली आणि इथं मला काय सांगितलेलं, डिपार्टमेंट सांगितलेलं, तर मी डिपार्टमेंट रो मध्ये काय केले, टाकलेले. ते अशा प्रकारे झालेलं आहे पिव्होट टेबल, असा आपला काय झालेलं तयार झालेला. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये अजून एक पिव्होट टेबल तयार करायला लावलाय आणि डिपार्टमेंट वाईज मिनिमम आणि मॅक्झिमम सॅलरी तुम्हाला काढायची आणि शो पर्सेंटेज कॉन्ट्रीब्युशन ऑफ इच डिपार्टमेंट इन अ टोटल सॅलरी, की तुम्हाला ह्याच्यामध्ये टोटल सॅलरी पण काढायची आणि त्याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज कॉन्ट्रीब्युशन बघायचा. ठीक आहे. तर काय करूया, ह्याच्यामध्ये हाच डेटा काय करूया, कॉपी पेस्ट करूया. कॉपी केला, इकडं काय करते, क्लिक करून पेस्ट करते आणि हे जे आहे हे नकोय, जे नकोय ते मी काय करते, काढून टाकते. ठीक आहे. डिपार्टमेंट पाहिजे होतं मला, सम ऑफ सॅलरी पाहिजे, पण मला मॅक्झिमम आणि मिनिमम सॅलरीच्या ह्याच्यामध्ये पाहिजे डिपार्टमेंटचे. वापस मी मंथली सॅलरी व्हॅल्यू मध्ये ट्रॅक करते. दोन्ही पण वेळा सम ऑफ सॅलरी आलेली मला चेंज करायचं आहे. ठीक आहे. मला ह्याचं फंक्शन चेंज करायचं आहे, तर मी ट्रायंगलवर येणार आहे. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू फील्ड सेटिंगवर जावा आणि त्याच्यामध्ये समच्या ऐवजी समजा मला मॅक्झिमम पाहिजे, मॅक्स सिलेक्ट केलं. ओके. मॅक्झिमम सॅलरी डिपार्टमेंट वाईज आल्या, इथं मॅक्स ऑफ मंथली सॅलरी दाखवते. सेम तुम्हाला ह्याच्यामध्ये चेंजेस पाहिजेत. मिनिमम पाहिजे, व्हॅल्यू फील्ड सेटिंगमध्ये आलो, मॅक्सच्या ऐवजी मीन सिलेक्ट करणार. ओके. मिनिमम सॅलरी झाल्या.
त्याच्यानंतर तुम्हाला काय पाहिजे ह्याच्यामध्ये की पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेशन पाहिजे टोटल सॅलरीचा. ठीक आहे, वापस मी काय करते, मंथली सॅलरी ड्रॅग करते ह्याच्यामध्ये. सम राहून द्यायचंय, पण मला काय करायचं, पर्सेंटेजच्या ह्याच्यामध्ये घ्यायचं. हे जे आहे ह्या व्हॅल्यूच्या 7,63,000ची अमाऊंट आहे, त्याच्या किती पर्सेंटेज वाईज आहे ते बघायचं असेल तर ह्याच्या स्क्रीनवरच तुम्हाला ह्याच्यामध्ये त्या फील्डवर राईट क्लिक करायचं. राईट क्लिक करून तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवते समराईज व्हॅल्यू बाय. ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खाली ऑप्शन आहे बघा, शो व्हॅल्यूज ॲज. तर ह्याच्यामध्ये दाखवते पर्सेंटेज ऑफ ग्रँड टोटल, पर्सेंटेज ऑफ टोटल कॉलम, रो पर्सेंटेज. तुम्हाला कोणतं पाहिजे, आता आपल्याला ग्रँड टोटल पाहिजे की त्या 7,63,000च्या किती टक्के आहे ते सिलेक्ट केलं. इथे तुम्हाला पर्सेंटेज वाईज काय झालेलं आहे, डेटा आलेला आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला जसा पाहिजे तसा क्वेश्चन तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं की हा डेटा नेमका काय रेप्लिकेट करतोय. हा जो आहे मॅक्झिमम सॅलरी मंथली दाखवतोय डेव्हलपरवाल्यांची, किंवा मिनिमम सॅलरी दाखवते, हे पर्सेंटेज दाखवते. हे जर 100% आलं असं, त्यातलं डेव्हलपमेंटच्या ह्याला आपण किती टक्के सॅलरी देतो, तर 35.39% सॅलरी देतोय, अशा प्रकारे. ठीक आहे, असेच मी तुम्हाला काय केलेले आहेत, इकडं वेगवेगळे 5 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला जमतायत का. त्याच्यामध्ये अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.